हॅलो फ्रेंड्स, मी मेघाज बुटीक चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर इथे मी बॅक पार्ट अस्तरवरती कटिंग केलेला आहे। कॉन्ट्रास्ट कलरचं मी साडीतलं कापड सुद्धा इथं कट केलेलं आहे। आणि आता ही जी आपली ब्लाउज पीसची धडी दिसते मोठी, तर ती हाताला धडी होती, तर मी हाताला एकदम नाजूक अशी धडी वापरलेली आहे स्लीव्जला। आणि त्यानंतर ही जी धडी आहे यापासून आपण बॅक पार्ट इथं तयार करून घेणार आहोत। तर त्याआधी पूर्ण मी बॅक पार्ट जो आहे आपला अस्तरवरती कटिंग केलेला आहे, तर याचं मेजरमेंट बघूयात। तर या डिझाईनसाठी मी 1 इंच एक्स्ट्रा इथं वाढवून घेतलेला आहे पूर्ण उंचीमध्ये। जसे की पूर्ण उंची 16 इंच आहे, तर प्लस 1 इंच मी मार्जिन ॲड करून 17 इंच घेतलेला आहे। त्यानंतर शोल्डर जे आहे 5.25 इंच घेतलेला आहे, छाती 13 इंच आहे आणि कमर जे आहे 11.5 इंच आहे। गळारुंदी जी आहे मी 2.5 इंचावरती मार्किंग केलेली आहे आणि जी गळ्याची उंची आहे तर मी ती केलेली आहे 12.5 किंवा 12 इंचावरती। आपल्याला इथं जसं आपल्याला किती डीप गळा हवा आहे तितका तुम्ही इथं ठेवू शकता। तर मी इथं 12 इंचावरती गळा जो आहे डीप ठेवलेला आहे। आता त्यानंतर गळ्याची जी ब्रॉडनेस आहे थोडीशी मी एक्स्ट्रा इथं ठेवणार आहे, तर त्यासाठी बॉटमला आपण थोडीशी 1/2 इंच वाढवून घ्यायचं। तर मी इथं बॉटमला थोडंसं 1/2 इंच वाढवून घेतलेलं आहे आणि त्यानंतर ती एक लाईन जी आहे एक स्ट्रेट पूर्ण आपण इथं लाईन वाकून घ्यायची आहे। आणि तीच लाईन पूर्ण आपण कट करून घ्यायची, म्हणजेच आपले बॅक पार्टचे असे 2 पार्ट जे आहेत कटिंग होतात। तर ज्यावेळी आपण बॅक पार्ट काढत असतो तर त्यावेळी आपल्याला पूर्ण उंचीमध्ये 1 इंच प्लस मार्जिन परत ॲड करायचं आहे या डिझाईनसाठी। जर आपण असं केलं नाही तर आपल्याला पूर्ण उंचीमध्ये हा बॅक पार्ट जो आहे कमी पडू शकतो। तर आता आपला जो वरची बाजू होती, शोल्डरची जी बाजू होती, तर ती आपण अशी ठेवलेली आहे। काठामध्ये पूर्ण जो आपला काठ आहे तर तो असा पूर्ण आपण त्यामध्ये कव्हर केलेला आहे आणि फक्त काठामध्ये आपण हा जो पार्ट आहे तर तो कटिंग करून घ्यायचा। तर एक पार्ट मी असा कट केलेला आहे, तर दुसरा सुद्धा पार्ट आपण असाच कट करून घ्यायचा आहे। तर या पार्टमध्ये मी पूर्ण ब्लाउज पीस जे आपले प्लेन बाजू आहे तर ती इथं कट केलेली आहे। तर आपल्या मेन कापडावरती सुद्धा आता आपलं बॅक पार्टचं जे कटिंग आहे तर ते आपण केलेलं आहे। तर या डिझाईनसाठी परत मी एक्स्ट्रा जे आपलं कापड आहे साडीचं थोडंसं कट केलेलं आहे रेड कलरचं। तर तुम्ही इथं बघू शकता की मी थोडंसं कापड जे आहे कट केलेलं आहे। तर या डिझाईनसाठी आपल्याला कॉन्ट्रास्ट कापड हे लागतंच, तर त्यामुळे आपल्याला थोडासा एक 4.5-5 इंचाचा जो पट्टा आहे साडीतला तर तो पूर्ण आपण कटिंग करून घ्यायचा। तर आता या ज्या बाजू आहेत शोल्डरच्या तर त्या अपोजिट साईडला आपण अशा ठेवून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर जी प्लेन बाजू दिसते आपल्याला तर ती पूर्ण आपण त्या प्लेन बाजूवरती पूर्ण आपण अशी टिप मारून घ्यायची आहे। जसं की आपण गळ्याला टिप मारतो अर्धा इंचाच्या स्पेसवरती, तितकी आपल्याला इथं टिप मारून घ्यायची आहे दोन्ही साईडला। आता त्यानंतर हे जे अस्तर आहे आतल्या साईडला आपल्याला पूर्ण पलटी करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर दाबटीप देऊन अस्तर आणि कापड पूर्ण आपण इथं जॉईंट करून घ्यायचं। तर पूर्ण अस्तर आणि कापड आपण इथे जॉईंट करून घेणार आहोत। तर आता एक्स्ट्राचं सगळं कापड इथं कट करून घ्यायचं। तर आता दोन्ही पार्ट आपण सेम असेच करून घ्यायचे आहेत। तर दोन्ही माझ्या अशा कंप्लीट बाजू आपण ज्या आहेत तर त्या रेडी करून घेतलेल्या आहेत। तर आता आपला बॉटमचा जो पार्ट आहे तर जी बाजू आपली जॉईंट होणार आहे तर तिथे सगळ्यात आधी आपण असं पायपिंग लावून घ्यायचं आहे। तर मी तर रेडीमेड पायपिंग वापरलेली आहे, तर तुम्ही इथं अस्तर पलटी मारून इथं लेसही लावू शकता। तर मी इथं पायपिंग लावत आहे। आता ही जी बाजू आहे तर ती आपण अशी उलटी ठेवायची आहे मेन कापडावरती, म्हणजेच आपली जी अंडरग्राऊंड पायपिंग इथं तयार होते।
तर आता आपण यावरती सुद्धा एक दाबटीप देणार आहोत आणि त्यानंतर अस्त्राने पूर्ण कापड आपण इथे जॉईंट करून घ्यायचं आहे। तर आता पूर्ण आपण कापड जे आहे जॉईंट करून घेतलेलं आहे। तर त्याची गळ्याची बाजू आहे आपली तिथं सुद्धा आपण अशी रेडीमेड पाइपिंग लावून घेत आहोत। तर दोन्ही साइड आपण अशा पाइपिंग लावून घ्यायची आहे। तर आता इथे मी घेतलेलं आहे कॉन्ट्रास्ट कलरचं जे कापड मी मगाशी म्हटलं होतं की मी साडीतलं कट केलं होतं, तर ते आपण इथे कापड घेतलेलं आहे। तर आता आपण टक्स मारून घेणार आहोत। जसं की आपण नॉर्मली प्रत्येक ब्लाउजला आपण टक्स मारतो तशा पद्धतीने आपण टक्स सगळ्यात आधी इथे मारून घ्यायचे आहेत। आणि त्यानंतर इथे मी कॉन्ट्रास्ट कलरचे कापड घेतलं होतं, तर ते पूर्ण आपण दोन्ही साईडला अशी टीप मारून घ्यायची आहे। दोन्ही साईडला असं डबल फोल्ड कापड करून पूर्ण आपण याच्यावरती टीप मारून घ्यायची आहे आणि त्याचा सेंटर पॉइंट काढून अशा दाखवल्याप्रमाणे आपण सेंटरला प्लेट्स द्यायचे आहेत। आणि याचा सुद्धा सेंटर काढून या सेंटरवरती आपण अशी टीप मारून घ्यायची आहे। तर आता हे दोन्ही साईडला अगदी व्यवस्थित सेट कापड करून आपण इथं टीप मारून घ्यायची। तर आता एक्स्ट्राचं जेवढं कापड आपले शिल्लक राहिलेलं आहे ते पूर्ण आपण असं कटिंग करून घ्यायचं आणि त्यानंतर आपले पहिला जो पार्ट आहे तर त्या पार्टला आपण हे जॉईंट करून घ्यायचं आहे, आपला बॉटमचा पार्ट। तर जॉईंट करताना आपला जो मागचा आपण गळा किती घेतला होता तर त्या मार्किंग करूनच मग आपण हे जे दोन्ही पार्ट्स जोडून घ्यायचे आहेत। तर आपला बॅक नेक जो आहे असा रेडी झालेला आहे। तर आता आपण इथं कमरपट्टी लावून घेणार आहोत। तर 1.5 इंचाची मी इथं पट्टी कट केलेली आहे। तर फ्रेंड्स, तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला, आजची डिझाइन कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच सांगा। चॅनल जर नवीन असाल तर सबस्क्राइब नक्की करा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि काय डाऊट असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की विचारू शकता। तर तुम्ही पूर्ण असं कापड जे आहे प्रेस करून घेतलेलं आहे आणि आता छोटासा आपण इथं पॅच जो आहे सेंटरला लावून घेणार आहोत। तर त्यामुळे फिनिशिंग जे आहे तर ते अजून खूप छान वाटतं। तर हे बघू शकता। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद।